आता पाहूया 10च्या 25 महत्त्वाच्या बातम्या। महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी राज्यपाल पदाची शपथ घेतली। मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी राधाकृष्णन यांना शपथ दिली। शिवसेना संसदीय पक्षाच्या उपनेतेपदी खासदार धैर्यशील मानेंची सर्वानुमते निवड। मुख्यमंत्री शिंदेंचा संसदीय पक्षाच्या बैठकीत निर्णय। लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र पाठवून दिली माहिती। वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकरला मोठा धक्का। पूजा खेडकरची उमेदवारी यूपीएससीकडून रद्द। नियमांचं उल्लंघन करून दोषी आढळल्यामुळे यूपीएससीकडून कारवाई। भविष्यात पूजा खेडकरला यूपीएससी परीक्षा देता येणार नाही। पूजा खेडकरवरच्या कारवाईचं स्वागत, पण त्यांना ज्यांनी मदत केली त्यांच्यावर फौजदारी कारवाई व्हायला पाहिजे। माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांची मागणी। सत्तेत आल्यावर अदानींना दिलेलं टेंडर रद्द करणार। धारावी पुनर्विकास प्रकल्पाचं टेंडर रद्द करणार। मुंबईतील बैठकीतून उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य। खोटी नावं, वेषांतर, खोटं बोर्डिंग पास हा बनवण्याचा प्रकार घातक आहे। वेषांतर केलेल्या अजितदादांच्या परवानगीसाठी शहांनी सीआरपीएफला कळवलं। संजय राऊतांचा शहांवर गंभीर आरोप। गेली 25 वर्ष अनेक धमक्या मिळाल्या। देशात हिंदू मुस्लिम लढाई लढणाऱ्यांचा निषेध करणारच जितेंद्र आव्हाडांचं विधान। आव्हाडांना स्वराज्य संघटनेकडून आली होती धमकी। भाजपचे प्रभारी सहप्रभारी संघटन मंत्र्यांच्या महाराष्ट्र दौरा। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या महाराष्ट्र दौरा। विधानसभा मतदारसंघातील आढावा घेण्यासाठी दौऱ्याचं आयोजन। शरद पवार गटाची 9 ऑगस्टपासून शिवनेरी किल्ल्यावरून शिवस्वराज्य यात्रा। संपूर्ण राज्यात शिवस्वराज्य यात्रा निघणार। अनिल देशमुख यांची माहिती। उरणमधील यशस्वी शिंदे हत्या प्रकरणातील आरोपीला पोलीस कोठडी। आरोपी दाऊद शेखला 7 दिवसांची पोलीस कोठडी। यशस्वी शिंदे हत्या प्रकरणातील आरोपी दाऊद शेख विरोधात अजामीनपात्र वॉरंट। यशस्वीच्या हत्येच्या 5 दिवसाआधी कोर्टाकडून पॉस्को अंतर्गत वॉरंट जारी होऊन 5 दिवसातच पीडितेची हत्या। आमदार श्वेता महाले यांच्या अंगरक्षकाची आत्महत्या। घरगुती कारणावरून अंगरक्षक जयगिरींची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या। कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समस्याविरोधात राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ आक्रमक। पनवेलमधील मेळाव्यात कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्याची मागणी मान्य न झाल्यास संबंधित ठेकेदाराविरोधात आंदोलनाचा इशारा। संजय घरात, शरद कांबळेंसह आणि इतर सदस्यांचा इशारा। शिवपार्वती सहकारी साखर कारखाना आणि हायटेक इंजिनिअरिंगशी संबंधित मुंबई, कर्जत, बारामती आणि पुण्यातील ठिकाणांवर ईडीची छापेमारी। वातावरण आपल्या बाजूने, भाजपने धडा घेतलेला नाही। काँग्रेसच्या संसदीय दलाच्या बैठकीत सोनिया गांधींचं वक्तव्य। राहुल गांधींनी घेतली लोकसभेतील महिला खासदारांची भेट। महिला खासदारांसोबत फोटो सेशन आणि चर्चा। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्वप्नील कुसळची 50 मीटर एअर रायफल 3P स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक। महाराष्ट्राच्या सुपुत्राकडून पदकाच्या आशा बळावल्या। पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पी.व्ही. सिंधूची पदकाच्या दिशेने वाटचाल। एस्टोनियाच्या शटलरचा पराभव करत राऊंड ऑफ 16 मध्ये एंट्री।